मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 79 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत. मना पावना भावना राघवाची, तरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की, हे मना, तू पवित्र करणारी प्रभू श्रीरामाची भावना अंतर मनात धारण कर. अंतरात रामाचे नामस्मरण धरून संसाराची चिंता सोडून दे. भौतिक जगाची माणसाच्या जीवाला भुरळ पडते. अशा भ्रमरूपी जगाला धरून ठेवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. मित्रांनो, मायारूपी भौतिक जग सत्य नसून भ्रम आहे, जे मनुष्याला भुरळ पाडतं व संसार रूपी चक्रात अडकून ठेवतं. भौतिक इच्छा इतक्या तीव्र असतात की माणसाचं मन पूर्णपणे त्यात गुंतून जातं व विचार दूषित होऊ लागतात. अशा मनाला व विचारांना पवित्र करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ईश्वराचं नामस्मरण. नियमित ईश्वराचं नामस्मरण करत राहिल्याने ते नाव आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचतं, ज्यामुळे मन व विचार शुद्ध होण्यास सुरुवात होते. या शुद्धीकरणाने आपल्या आयुष्यात येणारी देहरूपी व संसाररूपी संकटे हळूहळू दूर होऊ लागतात. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि, हे मन, अपने हृदय में भगवान श्री राम की पवित्र भावना को धारण करो. राम का नाम मन में रखो और दुनिया की चिंताएं पीछे छोड़ दो. भौतिक दुनिया से इंसान आकर्षित होता है. ऐसी भ्रामक दुनिया को थामे रखने की कोशिश करना बेकार है. दोस्तों, माया रूपी भौतिक दुनिया असलियत नहीं बल्कि एक भ्रम है जो इंसान को गुमराह करती है और उसे जिंदगी की चक्कर में फंसाए रखती है. भौतिक इच्छाएं इतनी तीव्र होती है कि व्यक्ति का मन पूरी तरह उनमें डूब जाता है और विचार भ्रष्ट होने लगते हैं. ऐसे मन और विचारों को पवित्र करने का एकमात्र तरीका भगवान का नाम जपना है. नियमित भगवान का नाम जाप करने से नाम हमारे अंतर मन तक पहुंचता है, जिससे मन और विचार शुद्ध होने लगते हैं. इस शुद्धि से हमारे जीवन में आने वाली शारीरिक और सांसारिक परेशानियां धीरे धीरे खत्म होने लगती है. अर्थ English. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, "O mind, cherish the sacred feeling of Lord Rama in your heart. Keep the name of Rama in your heart and let go of the worries of worldly life." Humans are attracted to the physical world. The attempt to hold on to such an illusionary world is futile. Friends, the illusionary material world is not reality but an illusion that misleads people and keeps them trapped in the cycle of life. Material desires are so intense that person's mind is completely immersed in them and thoughts get corrupted. Chanting the name of God is the only way to purify such mind and thoughts. By regularly chanting God's name, the name reaches deep into our inner self. This leads to the purification of mind and thoughts. Through this purification, the physical and worldly problems that trouble our lives gradually begins to disappear. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.